नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला खानदेशी स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा। रेसिपी पाहून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खानदेशी स्टाईलची शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी जाडी शेव घेतलेली आहे, ज्याला भावनगरी गाठी सुद्धा म्हणतात। वाटण बनवण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहेत असे। त्यासोबतच मी पाववाटी सुकं खोबरं सुद्धा उभं असं काप करून घेतलं आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे मी कट करून घेतला आहे। त्यासोबतच मी इथे 8-10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे। त्यासोबतच 1 चमचा मी इथे खसखस घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये मी इथे 2 चमचे धणे पावडर घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे। आणि फोडणीसाठी इथे मी 2 तमालपत्र आणि 1 इंच दालचिनी घेतली आहे। चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे कांदा खोबरं वगैरे सगळं भाजून घेऊयात। कांदा खोबरं भाजण्यासाठी इथे मी एक पॅन ठेवला आहे गॅसवर। पहिल्यांदा मी खसखस फक्त गरम करून घेते, थोडीशी भाजून घेते कोरडीच, तेल न घालता। खसखस इथे भाजून झाली आहे। आता यामध्ये मी तेल घालून बाकीचे कांदा वगैरे भाजणार आहे। पहिल्यांदा ही खसखस मी काढून घेते प्लेटमध्ये। मी पॅनमध्ये अगदी 1 चमचाभर तेल इथे घेतलंय। तेल गरम झालं की आपण यामध्ये पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊया। खोबरं मी चिरून घेतलंय, तुम्ही किसही करू शकता खोबऱ्याचा, त्यानंतर भाजून घेऊ शकता। इथे आपलं तेल गरम झालं, आता यामध्ये आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊया। खोबरं इथे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं। इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे। हे सतत हलवत खोबरं भाजायचं आहे आपल्याला। लालसर झालं की हे काढून घेऊयात आपण। त्यानंतर या तेलामध्येच कांदा परतूया, कांदा भाजून घेऊयात। इथे खोबरं देखील भाजून झाले, आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये। त्यानंतर यामध्येच कांदा घालते भाजायला। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले, ते मी आता तेलावर भाजून घेते। कांदा आपला भाजत आला आहे, आता यामध्येच मी आलं आणि लसूण घालते भाजायला। हे थोडंसं भाजून झालं की यामध्येच मी टोमॅटो घालणार आहे। आता यामध्ये मी टोमॅटो भाजून घेते। मीडियम साईजचा टोमॅटो घेतल्याने थोडासा सॉफ्ट होईपर्यंत हे आपण भाजून घ्यायचं आहे टोमॅटो। कांदा टोमॅटो आलं लसूण सगळं व्यवस्थित असं भाजलंय मी। आता हे आपण थंड होऊ देऊयात, त्यानंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक वाटून घेऊयात। चला तर मग आता आपण हे मसाले पहिल्यांदा थंड करून घेऊया। इतकं तर वाटण बनवून झालंय, आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। त्यामध्ये मी 2 मोठे चमचे भरून तेल घालते। तेल गरम झाले, आता यामध्ये मी 1 चमचाभर राई घालते। राई तडतडली की मग आपण बाकीचे मसाले घालूया।
राई तडतडली. आता यामध्ये मी 2 तमालपत्र आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालते. हे सुद्धा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात. आता यामध्ये मी मसाले घालते कोरडे. कांदा लसूण मसाला. गॅसची फ्लेम लो करायची. लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, धणे पावडर. आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय ते घालून घेऊयात. हे मसाले सगळे आपण तेलामध्ये परतून घेतले होते, त्यामुळे हे जास्त आपल्याला परतून घ्यायची गरज नाही. थोडेसे फक्त आपण 1-2 मिनिटं परतूया. हे वाटण सुद्धा आपलं व्यवस्थित असं परतून झालंय तेलामध्ये. या भाजीमध्ये घालण्यासाठी मी ज्या पॅनमध्ये मसाले भाजून घेतले होते त्या पॅनमध्येच मी 2 मोठे ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला टेस्टही छान येते आणि तर्रीही मस्त येते. आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी 2 ते 3 चमचे पाणी घेतले, ते मी यामध्ये घालते. आता यावर आपण फक्त 2 मिनिटं झाकण ठेवूयात. दोन मिनिटं झालीत. मी आता झाकण काढून घेते आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घेऊ शकता, पण ही शेवभाजी झणझणीतच करायची आहे, त्यामुळे मी इथे मसाल्यांचा वापर जास्त केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मसाल्यांचा वापर करू शकता. आता यामध्ये गरम पाणी घालते मी. मी इथे रस्सा भाजी करत आहे, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे. तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता, किंवा जर अशी रस्सा भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण मीठ घालून घेऊया. मी इथे 1 चमचा मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घालते. अर्धा ग्लास मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, तेच मी पाणी यामध्ये घालते, कारण जरा घट्ट झाली आहे भाजी. अर्धा ग्लासपेक्षा कमी घालते मी, म्हणजे पाव ग्लास मी इथे पाणी घालते. आधी 2 ग्लास आणि नंतर पाव ग्लास. आता यावर झाकण ठेवून 1 उकळी काढून घेऊया. आता झाकण काढते मी. आता या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता, कमी असेल तर ॲड करू शकता.
अशी कन्सिस्टन्सी हवी आहे मला. तुम्हाला यापेक्षा घट्ट करायचं असेल तर पाण्याचा वापर तुम्ही कमी करा. मस्त उकळी आली आहे आपल्या भाजीला. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते. मिसळून घेते व्यवस्थित. इथे तुम्ही या स्टेजला शेव घालू शकता यामध्ये, पण मी लगेच शेव घालणार नाही कारण मला जरा कुरकुरीतच शेव यामध्ये छान लागते खायला. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये शेव घालू शकता. शेव टाकल्यामुळे ती सॉफ्ट होऊन जाते या रश्श्यामध्ये, त्यामुळे मी जेवायच्या वेळेलाच यामध्ये शेव घालून घेते. चला तर मग इथे आपली शेवभाजीचा रस्सा झालेला आहे. मी झाकण ठेवून गॅस बंद करते. इथे आपला खानदेशी स्टाईलचा शेवभाजी रस्सा खाण्यासाठी तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत, झणझणीत आणि चमचमीत अशा रेसिपींसोबत. धन्यवाद.